सर, यवतमध्ये घटना घडली होती. आत्ताची परिस्थिती काय आहे? आज एका तरुणाने यवत या गावामध्ये त्याचे मोबाईल फोनमध्ये सोशल मीडिया एक स्टेटस ठेवला होता. त्या स्टेटस ऑब्जेक्शनेबल असल्यामुळे ते गावाचे काही लोकांनी ते ऑब्जेक्शन घेऊन पोलिसाला माहिती मिळतानाही त्या पोराला ताब्यात घेण्यात आला आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. आणि त्याच वेळी गावाचे लोकांना सुद्धा जे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये काही लोकांना बोलून आवाहन करण्यात आलं होतं. तर त्या दरम्यान त्या 10-15 मिनिटाच्या दरम्यान जे पोस्ट होती ते गावामध्ये पसरली होती आणि त्या स्टेटस प्रमाणे काही तरुण जे आहे ते रस्त्यावर आले, त्यांनी ग्रुप फॉर्म केले आणि आजूबाजू जाऊन काही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी इमिडिएटली रिस्पॉन्ड करून एका तासामध्ये ते सिच्युएशन आहे ते कंट्रोलमध्ये आणली आहे. सर, खरं तर यवतमधल्या किती भागामध्ये असा प्रकार घडलेला आहे? हा यवत गाव आहे, मोठा गाव आहे. ह्या गावाचे आतही आहे, गावाचा परिसर ज्याला आपण म्हणतो की आता गावाचे काय टपरी आहे, इथून 200 मीटर 100 मीटरच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी शांतता आहे. सर, खरं तर नुकसान किती झालेलं आहे आणि ताब्यात कोणाकोणाला घेतलं? याच्यात सध्यापर्यंत जे काही आहे 2-3 जागाचे टीनचे शेड वगैरे, असे शेड वगैरे, दार वगैरे 1-2 जे आहे त्याचे तोडण्याचा प्रयत्न झाला होता आणि एक वाहनाचं नुकसान झालेलं आहे, परंतु त्याला रेकॉर्डवर घेण्यात येत आहे. आता आमची टीम ते काम करत आहे, पेट्रोलिंग चालू आहे. सध्या गावात शांतता आणि काही लोक आमच्या पोलीस स्टेशनला घेऊन आमची कारवाई चालू आहे.